चालू. चला आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे. इन द बुक्स ऑफ लक्ष्मी इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट लिमिटेड है ना. तू तुझा प्रॉब्लेम चालू ठेव. फक्त ते हल्लं का मला सांग व्हिडिओवाला ऑप्शन. इंटरेस्ट डेट्स काय तुमच्या 31 मार्च आणि 31 सप्टेंबर नसतो, 30 सप्टेंबर असतो. 30च्या डोक्यावर TH 30 सप्टेंबर. आणि समजा आपल्याला माहिती नसेल नाही त्यांनी दिलेलं असतं. इंटरेस्ट डेट समजलं का. इयर एंडिंग काय आहे 31 डिसेंबर 2021. इयर एंड 31 डिसेंबर आहे म्हटलं चालू काय झालंय 1 जानेवारी 21 ला. संपतंय कधी 31 डिसेंबर 21 ला. एवढं कळलं का. समजलं का एवढं. आता नाही आता बस झालं. नाही करू शकत तसं म्हणून तर मी ते तिकडून खाली केलं. ठीक आहे राहू चला. रेकॉर्डिंग चालू आहे बस. आता इथे अकाउंटिंग पिरियड काय आहे 31 डिसेंबर 2021 आहे ना. आपल्याला महत्वाचं काय आता इथून सुरुवात करायची आपल्याला. तुम्हाला मी काल शिकवताना 3 गोष्टी शिकवल्या होत्या. काय शिकवलं होतं. सगळ्यात पहिले काय चेक करायचं असतं इंटरेस्ट डेट्स. इंटरेस्ट डेट किती आहे 31 मार्च आणि 30 सप्टेंबर आहे. 2 नंबरला मी तुम्हाला काय सांगितलं होतं इंटरेस्ट कधी कधी भेटतो आपल्याला 6 महिन्यांनी भेटतो. कधी कधी भेटतो 6 महिन्यांनी. जेव्हा पण इंटरेस्ट भेटेल त्याला काय करायचं बाय बँक. काय म्हणायचं बाय बँक. कारण काय तुमची एंट्री अशी असते बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट है ना. बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. मग इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या अकाउंटला तुम्ही इथे काय कराल बाय बँक कराल. इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही काय म्हणाल बँक म्हणाल बरोबर. इथे काय म्हणाल तुम्ही बाय बँक म्हणाल. दुसरी गोष्ट काय बघा आता तुमच्याकडे अजून एक. तर आता तुम्ही जेव्हा परचेस कराल तेव्हा तुम्ही काय म्हणाल टू बँक आणि जेव्हा सेल कराल तेव्हा काय म्हणाल बाय बँक. ओके. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये किती किती घटना घडल्यात स्टार्टिंग पासून मला सांगायच्या आता तुम्ही. ओके. एक 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 हळूहळू सांगायची. पहिली काय ओपनिंगची. ओपनिंगचं काय म्हटलं त्यांनी 1 जानेवारी 2021 ला तुमच्याकडे ओपनिंग बॅलन्स होता. ओपनिंग बॅलन्स किती होता सांगा 80,000 ओपनिंग बॅलन्स होता आणि त्याची कॉस्ट होती 78,400 बरोबर ना. हे की नाही. त्याच्यानंतर 2 नंबरला काय घडलं परचेस. जो इथे लक्षात ठेवू ना एकीकडे 2 नंबरला काय झालं तुम्ही परचेस केला. पण परचेस करायच्या आधी मी तुम्हाला आधीच बोलले हे बघा हे 1 जानेवारी 21 ला वर्ष चालू झालं 31 डिसेंबर 21 ला वर्ष संपलं है ना पूजा. याच्यामध्ये आपल्याकडे 2 महिने आले. कोणते कोणते आले 31 मार्च वाला आला आणि 30 सप्टेंबर वाला आला हे की नाही. इथून इथे किती महिने होत आहे 6 महिने. इथल्या पुढे सप्टेंबर मध्ये पण किती इथल्या पुढून मार्च पर्यंत पण किती होणार आहे 6 महिने. ह्याच्या आधी पण सप्टेंबर पर्यंत किती महिन्यांचं आहे 6 महिन्यांचं. या 6 महिन्यांचं इंटरेस्ट 31 मार्चला भेटणार आहे की नाही. पण अजून भेटलंय का. मग तुम्ही म्हणाल ना भेटायचं बाकी आहे. पण आपल्याकडे कोणतं वर्ष चालू आहे 1 जानेवारी पासूनच. 1 जानेवारी पासूनच ना. मग भेटायचे किती बाकी आहे म्हणणार तुम्ही 3 महिन्यांचे. जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यांचं. मग आपण इथे पहिल्या तारखेला अजून एक एंट्री मारणार काय इंटरेस्ट ड्यू. कसं घेणार कॅल्क्युलेशन घ्या तुमच्या कॅल्सीवर. 80,000 गुणिले किती महिन्यांचा इंटरेस्ट घ्यायचा आहे 3 महिन्यांचा. 80,000 गुणिले 6 भागिले 100 गुणिले 3 भागिले 12. चलो करो जल्दी. 1200 आले. मग तो इंटरेस्ट किती येणार तुमचा इथे 1200 येणार. कितना आएगा 1200 आएगा. समजलं का एवढं. भावना पोचली. पुढे पुढे बघा आता. त्याच्यानंतर तुम्ही काय केलंय परचेस केलंय. किती तारखेला परचेस केलंय ते सांगा ना. 1 मई को परचेस किया है. 1 मई को परचेस किया है कि नहीं. ये बुक में और वो बुक में सेम प्रॉब्लम्स नहीं है. इसका फोटो निकालना पड़ेगा तुमको. समय सेम प्रॉब्लम नहीं है. फोटो निकालना पड़ेगा प्रॉब्लम का. 1 मार्चला सॉरी 1 एप्रिलला 1 मेला तुम्ही परचेस केलं ना. मेच्या आधी एप्रिलच्या आधी मार्च मध्ये काय भेटतो इंटरेस्ट. किती महिन्यांचा भेटतो
6 महिन्यांचा इंटरेस्ट भेटतो. मग इथे लिहिलं मी 31 मार्च 21. काय म्हणणार मी बाय बँक असं इथे लिहिणार आणि कंसामध्ये काय म्हणायचं इंटरेस्ट. पण किती महिन्यांचा 6 महिन्यांचा. तो चलो निकालो 80,000 गुणिले 6 भागिले 100 गुणिले 6 भागिले 12 कितना आएगा 2400 आएगा. भावना पोचली कळलं. ड्यू करताना इंटरेस्ट किती महिन्याचा ड्यू केला होता 3 महिन्यांचा आणि आता इथे किती महिन्याचा इंटरेस्ट येणार तुमचा 6 महिन्यांचा. कळलं का एवढं. चलो देखो आगे देखो दिव्यांशु यहाँ पे अभी 1 मेला तुमच्याकडे काय होणार आहे तुम्ही परचेस करणार आहे, बरोबर. चला मी एंट्री करते. लक्ष द्या 1 मे ला तुम्ही काय करणार परचेस करणार. कोणीही बोलताना मला सापडलं नाही पाहिजे. 1 मे ला परचेस करणार आहे म्हणजे काय येईल टू बँक अकाउंट. कोणतरी बोलताय शांत बसा प्लीज. परचेस केला आपण कितीचा परचेस केला ते सांगा मला. 60,000. 60,000चा परचेस केला. आणि मला एक सांगा 60,000चा जो तुम्ही परचेस केला तो कसा परचेस केलाय. कम इंटरेस्ट एक इंटरेस्ट 5% डिस्काउंट आहे. आणि एक्स इंटरेस्ट है कि कम इंटरेस्ट है. कम इंटरेस्ट है. मैं एक बार ही सिखाऊंगी तुम लोगों को क्या करने का उधर करो. काय बोलले त्यांनी कम इंटरेस्ट बोलले. नेहमी लक्षात ठेवा कम इंटरेस्ट असं जर का आलं तर आपल्या शेअर्सची कॉस्ट काढताना इंटरेस्ट माइनस करायचा असतो. कोणता इंटरेस्ट. अभी मैंने कल बोला था ना मैंने इंटरेस्ट अभी तक सिखाया नहीं है. वो इंटरेस्ट मैं अभी सिखा रही हूँ. लास्ट इंटरेस्ट कभी मिला था तुमको शेवटचा इंटरेस्ट कधी भेटला 31 मार्च. कधी भेटला अभी पुढे मग एप्रिल मे. मे तर किती तारीख आहे तो मे हा येईल का नाही है ना. लास्ट इंटरेस्ट कधी भेटला तुम्हाला मार्चला. मार्च नंतर काय येतं एप्रिल येतो. एप्रिल आणि कोण येतो मे. पण मे घ्यायचा का आपण 1 तारीख आहे. मे घ्यायचा नाही. कितना महीना आया सिर्फ 1 महीना. तो चलो 60,000 इंटू 6/100 इंटू 1/12. ए तुम्ही एकमेकीशी न बोलता थोड़ा बरं. 300 है ना. तो इसकी कॉस्ट कैसे निकलेगी सुनो मेरी बात. याची कॉस्ट कशी निघेल इकडे बघा. अबोली कॅल्सिओ 60,000 घे माइनस 5% डिस्काउंट कर 57,000. त्याच्यात ना आपला हा इंटरेस्ट माइनस कर क्योंकि कम इंटरेस्ट बोला है तो इंटरेस्ट को क्या करना है हमको कम मतलब माइनस 300 रुपया. कितना आएगा 56,700. म्हणजे याची कॉस्ट किती आली 56,700. आता जेव्हा तुम्ही या तिघांच्या आता मी या तिघांच्या एंट्री करून घेईल नंतर पुसून टाकणार आहे. तर माझ्याकडे वर्किंग नोटला जागा नाहीये. तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि या वर्किंग नोट्स तुमच्या प्रॉब्लेमच्या मागे न्यायच्या आहे. कळलं का. मैं एक बार ही बताऊंगी 10 बार नहीं बताऊंगी. आहे ना चालू त्याच्यावर बोट ठेवून दे का स्क्रीनवर. बस चला येऊन लक्ष द्या. सगळ्यात पहिले काय लिहिलं का 1 जानेवारी 21 इथे लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड टाकून. किती बॅलन्स आहे 80,000. त्याची कॅपिटल व्हॅल्यू किती आहे 78,400 है ना. त्याच दिवशी ड्यू पण केलाय ना आपण. सांगा टू इंटरेस्ट ड्यू किती आहे का 1200 रुपये. त्याच्यानंतर आपल्याला काय भेटला इंटरेस्ट भेटला 31/3/21. इथे लिहायचं बाय बैंक अकाउंट. ब्रैकेट में क्या लिखोगे इंटरेस्ट. कितने का मिला 2400 है ना. उसके बाद हमने क्या किया लास्ट यहाँ पे परचेस किया है. कौन सी तारीख में किया 1 मे 21 टू बैंक अकाउंट. ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं परचेस. कितीचा परचेस केला आपण नीट व्यवस्थित बघा हा. परचेस कितीचा केलेला आहे फेस व्हॅल्यू किती आहे 60,000 आहे. आता व्याज काढलं होतं बघा आपण किती आलं होते 300. आणि कम इंटरेस्ट म्हटलंय की नाही. कम इंटरेस्ट म्हटलं की डिस्काउंट ही वजा करायचा आहे डिस्काउंट आहे म्हणून. आणि कम इंटरेस्ट येतं इंटरेस्टला काय करायचं कमी करायचं. किती येतो 300. तिथून तो कमी केला किती आले 56,700. मग तुमची कॉस्ट किती आली ग 56,700. भावना पोचली. महत्वाचं काय आहे ही तारीख आहे ना. ही तारीख ही किती आहे मे. त्याच्या आधी लास्ट इंटरेस्ट कधी भेटला तुला
मार्च च्या पुढे मोज. एप्रिल मेची तर 1 तारीख आहे, मेला घ्यायचं नाही, म्हणजे फक्त एप्रिल. 1 महिन्याचं तुम्हाला काय काढायला लागलं जुई? व्याज काढावं लागलं. सेम 6% काढलं, पण 1/12 केलं, ते किती आलं? 300. कम इंटरेस्ट बोला है तो इसको लेस करना है. कॉस्ट निकालते टाइम एक्स इंटरेस्ट है तो लेस करना नहीं है. कैलकुलेट तो करेंगे पर लेस नहीं करेंगे. भावना पोचली? एवढी कळलं? इसका फोटो निकालो कोई तो भी. चलो इसका फोटो निकालो. निकाला फोटो. आला. चलो उसके आगे क्या हुआ मुझे बताओ. 1 मे नंतर काय झालं आपल्याकडे? बघा पोरांनो, 1 मे नंतर काय झालं? सोल्ड कितीचा सेल केला? 50 तारीख क्या थी? 1 जुलाई 21 को सेल किया. तो यहाँ पे क्या आएगा? बाय बैंक. ब्रॅकेट में क्या लिखूंगी मैं? सेल. कितीचा सेल केला? 50,000चा. मला एक सांग ना, कसं आहे? प्रीमियम काय आहे का? 2% प्रीमियम. बरं अजून एक सांग ना, कम इंटरेस्ट आहे, एक्स इंटरेस्ट आहे? कम इंटरेस्ट आहे. मी ते लिहून ठेवलं, कम इंटरेस्ट. कळलं का? चला आता मला एक सांगा, लास्ट इंटरेस्ट कधी भेटलं होतं आपल्याला? मार्चला. एप्रिल मे जून जुलै घेऊ का? एकच तारीख आहे. हळू नको, एकच तारीख आहे ना? किती महिने आले? 3 महिने. चलो 3 महीने का इंटरेस्ट निकालो ना. 50 पे. हाँ कितना आया? 1500. वेरी गुड, 1500 है ना? अभी प्रीमियम भी है ना? चलो प्रीमियम निकालना है अपने को. आपण आता काय करतोय गजुई? कॉस्ट काढतोय. कशी काढायची कॉस्ट? हे बघ, 50,000 आहे. डिस्काउंट असेल तर लेस करा, प्रीमियम असेल तर ऍड करा. मग ऍड प्रीमियम किती आहे आपला? बघा बरं, 2% प्रीमियम. प्रीमियम किती आहे? 2% सांगा. 2% प्रीमियम किती आहे? 1000. ते 1000 रुपये ऍड केले, किती आले खाली? 51,000. आणि यातनं आपल्याला लेस करायचं आहे इंटरेस्ट, कारण आपल्याला कम इंटरेस्ट म्हटलंय ना. इंटरेस्ट किती येतो? 1500. लेस करून किती आले? 500. नाही 49,500. इथे काय म्हटलं होतं मी? बाय बँक की नाही? सेल केला तेव्हा मग इथे लिहायचं बाय बँक अकाउंट, ब्रॅकेट मध्ये लिहायचं सेल. कितीचा सेल केला तुम्ही? 50,000चा. इंटरेस्ट किती आला तू काढलेला? 1500. आणि आपली कॉस्ट किती आली? 49,500. तारीख होती 1 जुलै 21. कळलं का? भावना पोचली का? चलो अभी इसके आगे क्या हुआ बताओ मुझे. चलो आगे 1 नवंबर को शायद सेल हुआ है ना? हाँ, एक सोल हुआ है. कभी 1 नवंबर को ही. तुरंत है ना उसके आगे? 1 नोव्हेंबर को. पण नोव्हेंबरच्या आधी आपल्याकडे कोण येतो? 30 सप्टेंबर येतो. 30 सप्टेंबरला आपल्याला काय भेटतं? इंटरेस्ट भेटतं. हे बघा मी इथे लिहिलं 30 सप्टेंबर 21. ओके, आपल्याला काय भेटणार आहे? इंटरेस्ट. मग मी म्हटलं बाय बँक. इंटरेस्ट किती महिन्यांचा भेटणार? 6 महिन्यांचा. कंसात म्हटलं मी इंटरेस्ट. एवढं कळलं का? पण आपल्याकडे आधी कितीची ऍसेट होती ग? 80. त्यातनं आता किती गेली ग? किती उरली? म्हणजे व्याज कितीवर काढायचं? 30 वर काढायचं. किती महिन्यांचं? 6 महिन्यांचं. जरा काढा. 30. 900. किती आलं? 900. 900. कळलं का? मग मी इथे काय लिहिणार? 30 सप्टेंबरला 30 सप्टेंबर 21 ला बाय बँक अकाउंट, ब्रॅकेट मध्ये काय म्हणायचं? इंटरेस्ट. किती रुपये? 900 रुपये. कळलं का? नक्की कळलं? हे प्रॉब्लेम अवघड आहेत, समजायला थोडा वेळ लागतो आणि एकदा समजलं की तुम्ही खूप पटापट कराल, पण तोपर्यंत जमायला वेळ लागेल. ओके, पुढे काय झालं आता? 1 नोव्हेंबरला आपण 1 नोव्हेंबरच ना? 1 नोव्हेंबर. चला 1 नोव्हेंबर 2021 ला काय केलं का पूजा? परचेस का सेल? सेल केलं ना. मग मी म्हणेल बाय बँक अकाउंट आणि कंसामध्ये काय लिहायचं? सेल. मी बघा काय लिहितो? सेल. कम इंटरेस्ट, एक इंटरेस्ट, डिस्काउंट, पार काय नक्की? एक्स इंटरेस्ट आहे. डिस्काउंट आहे का पार आहे? पार आहे ना.
म्हणजे आपल्याला काही डिस्काउंट वजावी नाही करायचा, प्रीमियम ऍड पण नाही करायचा, हाय तेवढंच ठेवायचंय है ना. चला इकडे बघा, माल कितीचा सेल आहे? 40,000चा सेल आहे. ओके, चला मोजा. लास्ट इंटरेस्ट कधी मिळाला? मला काहीच फरक पडत नाही, मरा त्या मोबाईल मध्ये तुम्ही. लास्ट इंटरेस्ट कधी भेटला? सप्टेंबर. सप्टेंबर नंतर पुढे मोजा, ऑक्टोबर, नोव्हेंबरचा 1 तारीख आहे, घेऊ का? नाही. फक्त येईल 1 महिना. मग 40,000वर 6% म्हणजे 1/12. काढा किती आला इंटरेस्ट? 200. आता आपल्याला काय काढायची आहे? कॉस्ट. कॉस्ट कशी काढाल? इकडे बघा, डिस्काउंट असता तर लेस केला असता, प्रीमियम असता तर मी ऍड केला असता, है की नाही. नाही तर डिस्काउंट आहे ना प्रीमियम आहे, मग मी त्याचं तर काही करणार नाहीये. पण एक गोष्ट आपल्याला करायची आहे, काय? एक्स इंटरेस्ट म्हटलंय का? अरे मग इंटरेस्ट पण वजा नाही करायचं आहे. चला मग इकडे बघा, सेल पण फेस व्हॅल्यू पण 40, कॉस्ट व्हॅल्यू पण 40 आणि इंटरेस्ट किती आहे? 200 बाय बँक अकाउंट. ब्रॅकेट मध्ये बनायचं सेल. तारीख आपली 1 नोव्हेंबर 21. भावना पोचली का? पुढे परचेस केलाय आपण, बरोबर ना? किती तारखेला? आपलं 1 फेब्रुवारी. डिसेंबर 1 डिसेंबर. 1 डिसेंबर. इकडे बघा, 1 डिसेंबर 21 ला परचेस केला म्हणजे काय म्हणणार? टू बँक अकाउंट. काय केलं तुम्ही? परचेस. डिस्काउंट डिस्काउंट काय आहे का? नाही. हो. 8% डिस्काउंट आहे. 10% एक शून्य कमी. डिस्काउंट आणि काय? एक्स इंटरेस्ट ना? एक्स इंटरेस्ट की नाही? हा. बरं, लास्ट व्याज कधी भेटलं तुम्हाला? सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर घेऊ? नाही. 2 महिने. मग जरा सांगा किती रुपये? अरे किती रुपयाचं घेतलं त्याचं सांगा. 24,000 गुणिले 6/100 गुणिले 2/12. 240 चं व्याज आलं, है की नाही? बरोबर की नाही? आणि आपण फक्त काय म्हटलंय? डिस्काउंट आणि एक्स इंटरेस्ट आहे की नाही? एक्स इंटरेस्ट म्हटल्यावर इंटरेस्ट वजा करायची गरज नाही. फक्त काय करायची गरज आहे तुम्हाला? डिस्काउंट वजा करायचं आहे. 24,000ची तुमची काय होती? ऍसेट होती. लेस किती पर्सेंट डिस्काउंट? 10% डिस्काउंट. तो किती होईल? 2400 वजा किती आले? 21,600. कळलं का? हे बघा, आला कितीचा? 2400 कुठून लिहायचं? 10% ना? 10% किती येतात? 2400. इंटरेस्ट किती होतं? 240. कितीची व्हॅल्यू आली ती? 21,600. भावना पोचली का? पण मी ते लिहिलंच नाही. थांबा, टू बँक अकाउंट ब्रॅकेट मध्ये काय येतं? परचेस. तारीख किती येते तुमची? 1 डिसेंबर 21. भावना पोचली का? ह्याचा फोटो काढा, कारण मला हे उडवायचंय पुढची वर्किंग नोट लिहायला. झाला नाही का? 2 वर्किंग नोट बाकी, फक्त 1 वर्किंग नोट बाकी लास्टची. 1 नाही 2. चला झालं. आता तुमचा प्रॉब्लेम संपला, पण मग तुम्हाला तर बॅलन्सिंग फिगर तर लिहावी लागेल ना? बाय बॅलन्स सीडी लिहावा लागेल का नाही? मग चला इकडे बघा, इथे इथे मला ना खूप वाईट बोलायला लावू नका. चलो इधर देखो, माझ्याकडे बघा. 80 आणि 60 1,20,000. 1,20,000 आणि 1,40,000. 1,40,000 आणि 1,40,000 आणि 24 1,64,000. जो बड़ी अमाउंट है मैंने दोनों जगह लिख दी. 1,64,000 मधनं हे गेले तर आले 74,000. मी किती लिहिलं? बाय बॅलन्स कॅरेट डाऊन. दिसलं का तुम्हाला? मी किती लिहिलं? बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 74,000. आणि अजून एक गोष्ट, आपल्याला वर्ष संपल्यावर 31/12/21 31/12/21 हे बघा, वर्ष चालू झालं तर 1 जानेवारी 21 ला, संपणार कधी आहे? 31 डिसेंबर 21 ला. त्याच्यामध्ये 1 मार्चला तुम्हाला भेटणार आहे इंटरेस्ट आणि 30 सप्टेंबरला भेटणार आहे तुम्हाला इंटरेस्ट. ऐका ना, बोल ना. 20,000 कुठून आले? 2 मिनिटाचं चालू आहे ना हे. हा इकडे बघा माझ्याकडे प्लीज. 31 मार्च ते 30 सप्टेंबर किती वेळ झाले होते? 6 महिने. ह्याच्या पुढचा इंटरेस्ट कधी भेटणार? मार्चला. आणि ह्याच्या आधीचा इंटरेस्ट कधी भेटलेला आहे? सप्टेंबरला, है की नाही? पण आपल्याकडे अकाउंटिंग
होतंय रे डिसेंबर पर्यंतचं. कधीपर्यंतच होत आहे डिसेंबर पर्यंतचं. आणि आपल्याला लास्ट इंटरेस्ट कधी भेटला आहे सप्टेंबरला. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किती महिन्याचा यायचा बाकी आहे 3 महिन्याचा. विसरायला नको म्हणून लिहून ठेवायचं. टू इंटरेस्ट देऊ इंटरेस्ट बाय टू नाही बाय इंटरेस्ट ड्यू ड्यू किती महिन्यांचा 3 मंथ्सचा. चला मग इकडे बघा सगळ्यांनी बघा कोणती किती तुमच्याकडे पहिले 80 है ना. त्याच्यामधनं गेली किती 50. मग अजून किती गेली 24. हा करा बरं किती वजा केले. हाँ आणि हमने नया परचेस किया है ना. अरे 24 नहीं है रे सेल 40 का है. रुक रुक ऊपर लिखते हैं अपन 24. 80,000ची एक ऍसेट होती एक 24,000ची होती. 80 आणि 24 किती झाले बोला 1,04,000. त्यातनं वजा करा 50 त्यातनं वजा करा 40. 14,000. 74,000 14,000 नाही हा सॉरी माइनस माइनस प्लस हे करायचं. बघा हे 80 होते. चुप रहे. ये 80 है ये 60 है और ये 24 है. मैं वापस यहाँ पे लिखना ट्राई कर रही थी पर छोड़ जाने मत लिखो. इनका टोटल कितना है 1,64,000. यांच्यातनं हे मायनस केला किती उरले 74. जेवढे उरले त्याच्यावरच व्याज ड्यू करायचंय. मग 74,000वर व्याज काढा. चला मग इथे लिहिणार तुम्ही किती तारीख 31/12/21. इथे द्यायचं बाय इंटरेस्ट देऊ किती देऊ 3 महिन्याचा. काढा घ्या कॅल्सी 74,000 हो 1 मिनिट भागिले 3 भागिले 12 किती आला तुमचं सांगा बरं हे 1110. 1,110 है की नाही. तो अभी इथे प्लीज इथे इंटरेस्ट आपण किती देणार 1,110. एवढं समजलं भावना पोचली. आता फक्त प्रश्न असा राहिला आपला की आपल्या या बॅलन्स कॅरेट डाऊनची व्हॅल्यू किती लिहू. मग ही व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी एक वर्किंग नोट करावीच लागते. ती काय आहे बघा इथे लक्ष आहे. हो हा हे बघ हे 80,000 आहे. सुरुवातीला 80,000ची ऍसेट होती ना आपल्याकडे. ती कितीची आपण 78,400ची घेतली आहे मान्य. त्यातनं पहिली विकली आपण कितीची 50,000ची. चला काढा बरं 50,000ची कॉस्ट कशी काढाल 50,000 गुणिले 78,400 भागिले 80,000 करा किती येतात 49,000. 49,000 मायनस लगेच नाही त्याच्यातून 78,400. हा 29,400. 29,400 कळलं एवढं. आता नंतर तुम्ही दुसऱ्यांदा काय सेल केला 40ची असेल पण तुमच्याकडे कितीची आहे 30. आणि नवीन किती घेतली आहे 60. पहिले ही जी आहे तीच पहिले बाहेर काढायची आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट. काय घ्यायचं आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. तो चलो पहले इसमें से 30,000 माइनस कर देंगे आपण. 30,000 माइनस हो गए मतलब 29,400. 30,000ची ऍसेट गायब झाली. मग आपण नवीन एक ऍसेट विकत घेतली. तिची कॉस्ट किती आहे बघा 56,700. ही बघा या ऍसेटची कॉस्ट किती आहे 56,700. यातनं 30 तर ऑलरेडी दिले गेले बघ. आपल्याला किती द्यायचे टोटल 40. 30 तर दिले गेले अजून किती द्यायचे 10. मला काही प्रॉब्लेम नाहीये. किती माती घ्यायची तेवढी खा. चला इकडे या 10,000 घ्या कॅल्सी गुणिले 56,700 भागिले 60,000 घ्या तुमचे कॅल्सी पटापटा 9,450. 9,400 पक्का हो 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 परत एकदा सांगा. 10,000 इंटू 56,700 बरोबर आहे ना. आणि भागिले 10 बरोबर आहे मॅम. बरोबर आहे. 9,450 मायनस करून सांग किती आले 47 to 50. आणि हे बघा एक सेल केला होता दुसरा सेल केला होता विषय संपला होता आणि नवीन परचेस केलंय. किती परचेस केलंय बघा 24. त्याची कॉस्ट किती बघा 21,600. चलो टोटल मारो टोटल मारो 26 आणि नाही ग इकडे 50 आणि 24 इकडची 26 74. आणि याची 68,850 अरे बाळ ऍड करायचंय. सॉरी 68,850 हे बघा
ही बाई इथून स्ट्रेट मी इकडे गेले बघा बॅलन्स, आणि ही वाला बॅलन्स आपण इथे लिहिला. किती आहे? 68,850. कळलं का? चल जुई, आता इंटरेस्ट इकडचाच मोठा आहे की नाही? हे सगळ्यांची टोटल इंटरेस्टची 2400 प्लस 1500 प्लस 900 प्लस 200 प्लस ते 10 घ्यायचंय. हो मग घे 6110 4101. हा येस. पण 6110. मॅम ते केलं ना? 6110 तो म्हणतोय 6101. 6110 काय सांगायचं? कुछ तो हुआ है. फुल हुई शायद. Recording पण बंद झाली आहे. चला इकडे बघा किती आलं ग? 68,850. हा. कॉस्ट किती दिली आपण? 68,850. इंटरेस्टची टोटल मारली 6110. ती पण इथे लिहिणार मी 6110. त्याच्याबद्दल यांना लेस करा जरा पटकन. आवाज बंद. 4370. इथे लिहिणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेट मध्ये मी लिहिणार इंटरेस्ट. हा आहे इंटरेस्ट. आपण काय काढला आता? इंटरेस्टचा डिफरन्स काढला. आता ही मोठी आहे की तिकडची मोठी आहे? चेक करा बरं. डेबिट मोठी की क्रेडिट मोठी? डेबिट मोठी आहे का क्रेडिट मोठी आहे? चेक करा. ये किती वाली रहेंगे? नंतर किती? देखो ना मेरे को नहीं ये पता. 600. 1,56,700 तिकडची. अच्छा 1,56,700. हा. आणि 21. इकडची नाही का ही घेतली तू? 68. 850. 1,58,350. 1,58,350. हा बरोबर 150. 158,350. 158,350. इसमें से ये माइनस करो. 1,56,700. हाय 150. किती आलं? 1650. इधर लिहायचं टू. अरे मैं रिकॉर्डिंग कर रही हूँ यहाँ पे. टू प्रॉफिट एंड लॉस अकाउंट. ब्रैकेट में लिखने का प्रॉफिट. तारीख काय येईल? 31/12/21. 31/12/21. इथे तुमचा प्रॉब्लेम झाला समाप्त. चलो लेकिन कौन कॉल कर रहा है? अभी अभी class. class? मैम अभी क्लास. अभी नहीं अभी